Mount Kilimanjaro, Africa's tallest peak, standing at 5,895 meters, a dream for adventurers, a challenge for the brave. But for the team led by Mr. Rafiq, a conqueror of Everest and mentor to countless climbers, Kilimanjaro is more than just a mountain. It is a journey of transformation, grit, and self-discovery. हाय, परमेश्वर राजबिंदे. मी स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आणि कन्स्ट्रक्शनचं काम माझं परम डेव्हलपर्स नावाने. आणि मागच्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये आम्ही रफिक सरांच्या मार्गदर्शनाखाली एबीसी एव्हरेस्ट बेस कॅम्प कंप्लीट केला. आणि आता साऊथ आफ्रिकेतला हायेस्ट पीक माउंट किलिमंजारोची प्रॅक्टिस चालू आहे. आणि आज त्याचे 32 किलोमीटरचा आम्ही ट्रेक करतोय. फार फंटास्टिक एक्सपिरियन्स आहे निसर्गाच्या सानिध्यात. आणि रफिक सरांच्या मार्गदर्शनाखाली किलिमंजारोची मोहीम 1 ऑक्टोबर 2024 ला स्टार्ट होते. बाय बाय. Under the guidance of Dream Adventures, this expedition begins in Mumbai. मेरा नाम कुणाल लहरिया है, रेस्टोरेंटियर बाय प्रोफेशन. किलिमंजारो समिट इज़ माय एम एंड फिजिकल फिटनेस और ये सब चीज़ें थोड़ा सा कम थी. विद इन 1 मंथ रिगरस ट्रेनिंग चालू की रफिक सर के गाइडेंस में. एंड अभी यहाँ पर हम लोग औरंगाबाद टू दौलताबाद का ट्रैक कर रहे हैं. दिस इज़ अ वेरी एक्साइटिंग एक्सपीरियंस बिकॉज बहुत सारे मेंटल और फिजिकल ब्लॉकेजेस और बैरियर्स यहाँ पर ब्रेक करने होंगे मुझे. आय एम रेडी फॉर द चॅलेंज. थँक्यू सो मच. नमस्कार, मी आलोक मेहर बाय प्रोफेशन डॉक्टर आहे आणि सध्या किलिमांजारोची प्रॅक्टिस करत आहे रफिक सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि गेले 1.5-2 महिने आम्ही किलिमांजारोसाठी रफिक सरांनी भरपूर आमच्या सराव करून घेतला आणि आता आम्ही प्रिपेअर आहोत किलिमांजारोसाठी. आणि येत्या 1 ऑक्टोबरला आम्ही फायनली निघत आहेत. बेस्ट विशेष माझ्या टीमसाठी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव हरीश रामनारायण जाखेटे. यापूर्वी मी एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे, त्यानंतर कैलास इनर कोरा ट्रेक पूर्ण केलेला आहे. यावेळेस येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये किलिमांजारो एक्सपिडिशनसाठी आम्ही जात आहोत. गेल्या 1.5-2 महिन्यांपासून रफिक सर आमच्याकडून एकदम चांगला सराव करून घेत आहेत आणि खूप मजा येते या सरावामध्ये, कारण खूप नवीन नवीन मित्र मिळतात जे पुढच्या आयुष्यभरासाठी आमच्या बरोबर असणार आहेत. आणि या निमित्ताने 1.5-2 महिन्यात आमचा खूप चांगला फिटनेस झालेला आहे. ती ही जर्नी खूप आनंददायी आहे आणि नक्कीच आम्ही किलिमांजारो एक्सपिडिशन सक्सेसफुली कंप्लीट करू हा आम्हाला कॉन्फिडन्स रफिक सरांनी दिलेला आहे. मी डॉक्टर चंद्रशेखर चापोरकर, वयाच्या 61व्या वर्षापासून ट्रेकिंग आणि इतर त्याला अनुषंगाने काही ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या. 65व्या वर्षी पहिल्यांदा मॅरेथॉन पळायला सुरुवात केली. आता वर्षातनं 4-5 मॅरेथॉन करतो. आणि 64व्या वर्षी रफिक सरांसोबत एव्हरेस्ट बेस कॅम्प केला. खूप प्रेरणा मिळाली, खूप कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर रफिकजींसोबत आम्ही संदकफूचा ट्रेक केला, फ्रेंडशिपचा ट्रेक केला. नंतर इतर मी परदेशातही 2 मोठाले ट्रेक केलेले आहेत. त्या सगळ्यातनं महत्त्वाचं एकच आहे की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तो वाढायला पाहिजे आणि तो कधीच ढळू देता कामा नये. तर ते काम आमचं रफिक सर खूप चांगलं करतात आहे. आणि या निमित्ताने जे म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे की हार्डशिपमध्ये जे मित्र जोडले जातात ते कायम तुमच्यासोबत राहतात. जसं आपण शिकत असतो, हॉस्टेलवरती असतो, तेव्हा हार्डशिप असते खूप, तर त्यावेळेस जे मित्र जोडलेले आहेत ते अजून आहेत. तसंच आमचे एबीसीचे मित्र आहेत ते अजूनही जोडलेले आहेत आणि आता अजून नवीन मित्र मिळतात आहे. आणि त्यांची मैत्रीची शिदोरी ही आयुष्यभर सोबत राहील याचा मला विश्वास आहे. आणि रफिकजींचे खूप खूप आभार. हॅलो, मी डॉक्टर महेश मोहिते, एक चाइल्ड स्पेशालिस्ट आहे महाराष्ट्रातला, पनवेलला असतो. आणि आम्ही सगळे आमचा औरंगाबादचा ग्रुप आणि रफिक सर त्याचे गाईड आहेत. आम्ही सगळे किलिमंजारोला चाललो आहोत 1 ते 13 ऑक्टोबरला. मी यापूर्वी हिमालयात ऑलमोस्ट 10 ते 12 ट्रेक्स केलेले आहेत. त्यामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प येतो, 4 धामच्या सर्व यात्रा मी चालत केलेल्या आहेत पूर्ण. आणि मी परिक्रमा केलेली आहे, कैलास मानसरोवर परिक्रमा आणि आणखी बरेच ट्रेक्स केलेले आहेत. गेली 10-12 वर्ष मी हे बऱ्यापैकी रेग्युलर करतोय. अर्थात किलिमंजारो हे ऑलमोस्ट 6000 मीटर, म्हणजे मी आजपर्यंत केलेल्या ट्रेकमध्ये सर्वात उंच. यापूर्वी केलेलं
मानसरोवर कैलास वॉज हायेस्ट ॲट 5630. तर हे मोठं चॅलेंज आहे. त्यासाठी अर्थातच आम्ही खूप चांगलं प्रिपेअर करतो आहोत. अनफॉर्च्युनेटली मी पनवेलला असल्यामुळे माझ्या ग्रुपबरोबर मला प्रॅक्टिस करता येत नाही आहे, पण मी माझ्या परीने सर्व इथे करतो. मला खात्री आम्ही सगळे सक्सेसफुल हे करू. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आम्हाला खूप गरज आहे. हे एक छान आयुष्याचं मिशन आहे. आम्ही एन्जॉय करतो आहोत. यू ऑल्सो एन्जॉय. यू कॅन जॉईन अस नेक्स्ट टाईम. Thank you very much. Do enjoy, and thank you Rafiq sir and his team for encouraging and giving us a wonderful support. And I'm sure we'll give you the next update after we come back. Thank you very much. Where 15 determined climbers gather to embark on a life-changing adventure. Their leader, Rafiq, Maharashtra's first police officer to summit Everest, has turned dreams into reality for hundreds of adventurers. After a long flight, the team arrives at Kilimanjaro International Airport. The air is charged with anticipation as they drive to Moshi, the gateway to Kilimanjaro. Here, amidst the vibrant local culture, they prepare for the climb, checking gear, acclimatizing, and building camaraderie. The Lemosho route, renowned for its scenic beauty and high summit success rates, welcomes the adventurers. Day 1 begins at Lemosho's starting point, with a trail winding through ancient rainforests. At an elevation of 2,700 meters, the team sets up camp amidst the verdant. Emerging from the rainforest, the climbers traverse the Shira Plateau, one of the highest plateaus in the world. At 3,850 meters, the expansive views of Kilimanjaro's peaks inspire awe. Here, the team acclimatize, exploring Shira Cathedral and the rugged beauty of the Lent Hills. The journey grows challenging as they approach the Lava Tower, a striking volcanic rock formation at 4,600 meters. Descending into the Barranco Valley, the climbers are greeted by the surreal sight of senecio trees, unique to this alpine desert. The next test is the Barranco Wall, a steep, almost vertical climb requiring focus and teamwork. Through grit and determination, the climbers conquer the wall and make their way to Karanga Camp. From here, they ascend to Burfu Camp at 4,800 meters. The team rests, preparing for the ultimate challenge, the summit push. At midnight, the final ascent begins. The freezing air and unrelenting wind test their resolve, but step by step, they ascend towards Uhuru Peak. As dawn breaks, the most breathtaking sunrise greets them, casting a golden glow over the continent. At 5,895 meters, they stand atop Africa's highest peak, Uhuru Peak. The achievement is not just a testament to their strength, but to the leadership of Rafiq and the support of Dream Adventures. Descending the mountain, the team reflects on their journey, a story of perseverance, unity, and personal growth. They return to Moshi, changed forever by the experience of Kilimanjaro. Rafiq and Dream Adventures have once again guided dreamers to achieve the extraordinary. As they say, the mountain teaches us more than the summit. It shows us what we are truly capable of. The journey doesn't end here. It's only the beginning for these adventurers. Dream Adventures, where every journey starts with a dream.